कल्पना करा, एका शहरात रस्त्याच्या कडेला अचानक पोस्टर दिसलं आणि त्यावर लिहिलं होतं, आय लव्ह मोहम्मद. दिसायला साधं, पण काही दिवसात हे शब्द देशातील सर्वाधिक चर्चेचं कारण बनलं. नेमकं का? हे वाक्य प्रेमाचं प्रतीक होतं की राजकीय खेळाचा भाग? आणि त्याचा प्रभाव इतका मोठा का झाला की पोलिसांकडून मुख्यमंत्री, धार्मिक नेते ते सोशल मीडिया सगळीकडे चर्चा सुरू झाली. चला, हा संपूर्ण किस्सा आपण या व्हिडिओत स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय जरा हटके. या वादाची सुरुवात झाली 4 सप्टेंबर 2025 रोजी उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात. ईद ए मिलादुन्नबी म्हणजेच पैगंबर मोहम्मद यांच्या जन्मदिनानिमित्त निघालेल्या बारागथाच्या मिरवणुकीत काही तरुणांनी एक नवीन बॅनर लावलं. त्यावर लिहिलं होतं, आय लव्ह मोहम्मद. स्थानिक मुस्लिम समाजासाठी हे श्रद्धेचं प्रतीक होतं, पण काही हिंदू संघटनांनी याला विरोध केला. त्याचं म्हणणं होतं की नवीन प्रथा आहे आणि त्यामुळे धार्मिक सखोला बिघडू शकतो. विवाद वाढू नये म्हणून पोलिसांनी तात्काळ बॅनर हटवलं. पण फक्त इतकंच नाही, तर परवानगीशिवाय नवीन परंपरा सुरू केल्याच्या कारणावरून 25 जणांवर गुन्हे दाखल केले. पोलिसांनी नंतर स्पष्ट केलं, गुन्हा बॅनरवर लिहिलेल्या वाक्यामुळे नाही, तर नियम न पाळल्यामुळे. पण इथूनच संतापाची ठिणगी पेटली. मुस्लिम समाजात प्रश्न निर्माण झाला, आय लव्ह मोहम्मद म्हणणं गुन्हा कसा ठरू शकतो? कानपूर पुरता मुद्दा मर्यादित राहिला नाही. काही दिवसातच उन्नाव, भदोही, शाहजहांपूर यासारख्या जिल्ह्यांमध्ये आंदोलने सुरू झाली. कुठे शांत मोर्चे निघाले, तर काही ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली. दगडफेक, पोलिसांवर हल्ले, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, यूपी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. परिस्थिती एवढी गंभीर झाली की प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करावे लागले. उत्तराखंडच्या काशीपूरमध्ये आंदोलनाने हिंसात्मक रूप घेतलं. महाराष्ट्रातील लातूर, परभणी, ठाणे या शहरांमध्ये हजारोंनी रॅली काढली. विशेष म्हणजे लातूरमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरले. घोषणाबाजी झाली, पण रॅली तुलनेने शांतपूर्ण होती. नागपूरमध्ये नागरिकांनी निदर्शन करून धार्मिक ऐक्याचा संदेश दिला. संविधान आपल्याला देवदेवतांच्या पूजा करण्याचा अधिकार देतं, असा ठाम संदेश इथून दिला गेला. सोशल मीडियावर #लव्ह मोहम्मद हा ट्रेंड टॉपला गेला. हजारो तरुणांनी आपल्या व्हॉट्सअप, फेसबुक स्टेटसवर हेच वाक्य टाकून पोलीस कारवाई विरोधात आपला विरोध नोंदवला. ऑनलाईन समर्थनामुळे चळवळीला आणखी वेग मिळाला. या वादावर AIMIM चे अध्यक्ष असुद्दीन ओवैसी यांनी थेट भाष्य केलं, आय लव्ह मोहम्मद म्हणणं गुन्हा आहे. त्यांनी यूपी पोलिसांवर कठोर टीका केली. दुसरीकडे भाजप सरकारनं स्पष्ट सांगितलं, कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई होईल. काही धार्मिक नेत्यांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं, पण मोठा वर्ग संतप्तच राहिला. या संपूर्ण वादाचा नवीन अध्याय उघडला अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर मध्ये. मिलीवाडा भागात एका रांगोळीवर आय लव्ह मोहम्मद अशी अक्षरे लिहिलेली दिसली. यावरून तणाव वाढला. लोकांनी रस्ता अडवला. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. काहींना अटकही झाली. पण निदर्शकांनी आंदोलन सुरूच ठेवलं. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला. 30 जणांना ताब्यातही घेतलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याला जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न असं देखील म्हटलं. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोहिमेला धार्मिक अतिरेक म्हणून हल्ला केला, तर ओवैसी सारखे नेते याला धार्मिक प्रेमाचे प्रतीक म्हणाले. एकाच वाक्याचा अर्थ 2 टोकांना गेला आणि हाच विरोधाभास वाढवणारा ठरला. आय लव्ह मोहम्मद वाद इतका मोठा का झाला? धार्मिक भावनांना पैगंबर मोहम्मद यांचा सन्मान हा मुस्लिम समाजाच्या भावनांचा केंद्रबिंदू आहे. कायदा व परंपरा, परवानगीशिवाय नवीन प्रथा सुरू करणं पोलिसांच्या दृष्टीनं गुन्हा ठरलं. राजकीय रंग, पक्षीय वक्तव्य, निवडणुकांची पार्श्वभूमी आणि मतदारसंघातील समीकरण, एका छोट्या बॅनर पासून सुरू झालेल्या वादानं आज देशभर तणाव निर्माण केलाय. काही ठिकाणी शांततेतून ऐक्याचा संदेश दिला जातो, तर काही ठिकाणी हिंसा उसळून पोलीस प्रशासन आव्हानात आलंय. राजकीय पातळीवर या मुद्द्याचा वापर मतधारणा मजबूत करण्यासाठी सुरू आहे. तर मंडळी, आय लव्ह मोहम्मद दिसायला साधं वाक्य, पण त्यामागे भावना, श्रद्धा, कायदा आणि राज्याचं गुंतागुंतीचं जाळ आहे. प्रश्न मात्र अजूनही तोच आहे, धार्मिक भावना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मधील रेष नक्की कुठे आखायची? आणि त्याहून मोठा प्रश्न, एका छोट्या घटनेतून सुरू झालेली ठिणगी देशव्यापी ज्वालामुखी कशी बनते? या सगळ्या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच विविध व्हिडिओसाठी आम्हाला आता सबस्क्राईब करा.